अनेक खेळाडू आहेत, त्याची लिस्ट आमच्या उपलब्ध झालेली आहे. तरी कोणी कुठेही जाऊ नका, या मॅचचा आनंद घ्या सर्वांनी. त्याचबरोबर जे काही प्रेक्षक इथे उपस्थित राहू शकले नाही त्यांच्यासाठी विशेष करून फोर्स 1 लाईव्ह वरती आपण ही मॅच संपूर्ण लाईव्ह पाहू शकता. मॅच सुरू होते. दीपक कातोडी एक अप्रतिम असा हा ऑलराऊंडर खेळाडू पक्या, नक्कीच मोठा फटका पक्याच्या बॅट मधून. बघूया काय होत आहे. आणि दरवेळेप्रमाणे बॉल आतच राहतोय. एकच धाव मिळते. दीपक आणि पक्या एक चांगलं द्वंद्व आहे. बरेच वर्ष एकत्र खेळलेले, एकाच टीम साठी खेळलेले खेळाडू आहेत, परंतु आता मात्र विरुद्ध दिशेने पाहायला मिळत आहेत. सौरव सिंग एक दर्जेदार असा ज्याची बॅट फक्त षटकार आणि चौकारासाठी निघते. आणि बॅट फ्लो जर पाहिला आपण तर जर बॉल मिडल झाला तर नक्की षटकार आणि चौकार यामध्ये त्याला सहज मारू शकतो असा खेळाडू. मॅचचं रूप बदलू शकतो, धावसंख्या उभारू शकतो सौरव सिंग. आता मात्र एक चांगला कार्पेट फटका पाहायला मिळते लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव नक्कीच मिळते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा मिळत आहेत सौरव सिंग आणि ओम साई या संघाला. दीपक अप्रतिम स्पेल वरती पाहायला मिळतोय. पॉवर प्ले षटक घेऊन आलाय. सौरव सिंग स्ट्राईक वरती आहे. प्रत्येक बॉल जोरदार मारण्याचा प्रयत्न सौरवचा. आता देखील एक चांगला पंच, परंतु बॉल बाहेर जातोय. 4 धावा मिळत आहेत. 4 धावांनी धावसंख्या 7 वर पोहोचते. बॉल झाले ते षटकातील 4. अजून देखील पॉवर प्ले 2 बॉल बाकी आहेत. ओम साई अतिशय महत्वपूर्ण अशी मॅच. तेवढेच चांगले खेळाडू दोन्ही संघामध्ये आहेत. आपण कुठे जाऊ नका, कारण की या मॅच ची रंगत आहे. दोन्ही संघ सेमीफायनल प्रवेशासाठी खेळत आहेत. आणि वाह, अप्रतिम धावडा यांच्याकडून आपण क्षेत्ररक्षण पाहतोय, ज्याने आपल्याला खूप महत्वपूर्ण असं काम केलं होतं. आपल्या ऑप्शन मध्ये पूर्ण अपडेट्स दिली होती आणि आपल्याला ग्राउंडवरती पाहायला मिळते. धावडा चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव थांबवली. रनआउट घेण्याचा प्रयत्न. आता मात्र मोठा फटका सौरव सिंग यांच्या बॅट मधून. बघूया किती धावा होत आहेत. बॉल झाडावरती आहे. पंचांनी 2 धावा दिलेल्या आहेत. 2 धावा. चांगला फटका होता, परंतु यामध्ये बरेचसे अडथळे आहेत. धावसंख्या होते ती म्हणजे 9 बिन बाद 9. मी जगन्नाथ काटे काकांना विनंती करतोय, आपण समालोचन कक्षात यायचं आणि बसायचं आणि सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. पहिलं षटक संपलंय, त्याच्यामुळे बॉल हा जुना बॉल येणार आहे, नवीन बॉल नाही येणार आहे. पहिलं षटक संपलंय त्यामुळे जुना बॉल येणार आहे. चला मॅच सुरू करायची आहे. 1 षटकानंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 9. आपल्याला या स्पर्धेसाठी जे ओनर्स लाभलेले आहेत, मी आपल्या AJPL कमिटी तर्फे त्या सर्वांचं हार्दिक आभार मानतोय. टायटन्सचे ओनर आहेत साहस गावडे, पवन मदनानी. ओम साईचे ओनर आहेत रुपेश मकवाना, गौरव सेठी. गोल्डी 11 चे आहेत ओनर्स आहेत ते म्हणजे राणा
नव्या लायन्सचे आहेत ते म्हणजे अवधूत बुगडे, वॉरियर्सचे आहेत ते म्हणजे करण शहा, चारकोप स्टारचे आहेत ते म्हणजे जस्टिन आणि ललित, चारकोप रेंजरचे सुमित ताटे, ड्रीमरचे स्मितेश, या सर्वांचे हार्दिक 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 आभार. असंच आमच्यावर नेहमी तुमची प्रेम राहू दे आणि आपली साथ आम्हाला प्रत्येक स्पर्धेसाठी भेटावी हीच इच्छा. उपउपांत्य फेरीचा हा सामना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती म्हणजे 9 धावा झालेल्या आहेत. पहिला चेंडूचा सामना करतील ते म्हणजे गौरव शुक्लाच्या. अवांतर असेल कदाचित हा चेंडू. पंच राजेश यांच्या मार्फत, नार्वेकर यांच्या मार्फत अवांतर चेंडू घोषित. धाव संख्येत एका धाव्याने भर पडते. धाव संख्या होती म्हणजे 10. पुन्हा एकदा राजेश नार्वेकर वळलेत आणि अवांतर चेंडू घोषित केलेला आहे. सौरभ सिंग जे आता फलंदाजी करतात त्यांना संघाला यांच्याकडनं फार मोठ्या अपेक्षा असतील आणि टायटन्सचा एक सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणजे गौरव शुक्ला आता गोलंदाजीसाठी आलाय. सौरभ सारख्या फलंदाजाचा अडथळा दूर करावाच लागेल त्यांना. यावेळी मात्र पक्याने मिड विकेटच्या दिशेने हलक्या टोलाला चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला अक्षय जाधव यांच्या मार्फत धावसंख्येत एका धावेने भर पडते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 12वर. आणि आता बघा आक्रमक असं क्षेत्रव्यूह रचलेला आहे सौरभ सिंग साठी. गौरव शुक्ला वर्सेस सौरभ सिंग असा हा सामना. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, उत्कृष्ट अशी गोलंदाजी सौरभ शुक्ला यांच्या मार्फत, पण तेवढा चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय तो म्हणजे सौरभ सिंग यांनी. हे बॅटल अतिशय एपिक असणार आहे याबद्दल दुमतच नाहीये. दोन्ही अतिशय मोठ्या दर्जाचे खेळाडू. आणि पाहूया आज करायची झेल होऊ शकतो का. आणि सौरभ सिंग बाद. सगळ्यात मोठा मासा गळायला लागलाय आणि हा अतिशय मोठा अडसळ दूर केलाय गौरव शुक्लाने. फार मोठी कामगिरी केली आहे त्यांनी सौरभ सिंगला बाद करून. स्वस्तात टिपला गेलाय सौरभ सिंग. फक्त एक चौकार ठोकला होता सौरभ सिंग यांनी. नवीन फलंदाज आलाय तो म्हणजे सूरज. आता मात्र ओम साईला मोठी धावसंख्या रचण्यासाठी मोठे फटके खेळावे लागले. सौरभ सिंग बाद होऊन परततोय. अतिशय मोलाचा गडी बाद केलाय तो म्हणजे गौरव शुक्ला यांनी. आणि आता बघा टायटन संघात एक नव चैतन्य आपल्याला पाहायला मिळते कारण का सौरभ सिंग बाद होऊन परततोय. गौरव शुक्ला यांचा पुढचा चेंडू सामना करतील सूरज. हलक्या हाताने डोलावलाय आणि कदाचित धाव बाद सुद्धा होऊ शकतो नाही. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला गौरव शुक्ला यांच्या मार्फत. सर्वात मोठा अडचण दूर केलाय त्यांनी सौरभ सिंग याला बाद केलेला आहे आणि एक चांगला झेल पाहायला मिळाला अक्षय नाईक यांच्या मार्फत. या स्पर्धेत तरी हीच सगळ्यात मोठी भरीव कामगिरी कारण सौरभ सिंग सारखा फलंदाजाचा झेल टिपलाय. धाव मिळत आहेत बॉलच्या दिशेने. याचबरोबर धावसंख्या होते ती 14. एक मोठा गडी बाद होतोय सौरभ सिंग आणि ज्यासाठी गौरव शुक्लाला आमंत्रित केलं होतं कॅप्टनने त्याचा पुरेपूर वापर आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचा पुरेपूर फायदा देखील पाहतोय आपण. आणि अप्रतिम स्पेल वरती गौरव शुक्ला. याच बरोबर षटक समाप्त होत आहे. दुसरं एक अप्रतिम म्हणावं लागेल म्हणजेच उपयोगी असं षटक म्हणावं लागेल टायटन्स या संघासाठी. आता मात्र सूरज आणि प्रशांत खरात यांना खूप मोठी खेळी करावी लागेल आपल्या संघासाठी. सौरभ सिंग सगळा खेळाडू बाद होतोय. योगदान मात्र कमी मिळतंय.
परंतु ही मॅच खूप महत्वाची आहे. ही मॅच खूप महत्वाची आहे. या मॅच मध्ये जो जिंकेल तोच संघ सेमीफायनलला प्रवेश करेल. मोनिश काटे आणि एक चांगला फटका आपण पाहतोय. पॅडच्या दिशेने येतोय बॉल. एक 2 धावा मिळत आहेत या बॉल वरती. मोनिश काटे आणि पक्या, एका बाजूला अनुभव तर एका बाजूला एक यंगस्टर, असं हे दोन आपण पाहतोय. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कॅच होते का बघायचा आणि बाद बाद बाद. अक्षय सलग दुसरी झेल टिपतोय. पक्या पक्या प्रशांत बाद होतोय. यानंतर भाऊ कुणाल देसाई उर्फ भाऊ फलंदाजीसाठी येतोय. आता मात्र चांगली खेळी करावी लागेल. तिसरे षटक सुरू आहे आणि ही मॅच खूप महत्वाची आहे. मोनिश आता पुढचा चेंडू घेऊन सज्ज झालेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी. शॉर्ट पिच चेंडू होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलावला. एका धावेवर समाधान मानावं लागणार. सौरभ सिंग आउट झाल्यानंतर धाव संख्येला अक्षरशः खीळ पडलेली आहे. आणि पाहूया बघा, एक गलथान असा आपल्याला थ्रो बघायला मिळतोय. त्याचा फायदा घेत आहेत ते म्हणजे ओम साईचे खेळाडू. धावसंख्या 1-2 वाढते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 18. तिसरा षटक मार्ग असते आणि धाव संख्या झाली ती म्हणजे 18 धावा. निर्धाव टाकतोय चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मोनिश काटे यांच्या मार्फत. आज त्यांना थोडासा सूर गवसलाय. त्यांचे पिताश्री सामन्याचा आस्वाद घेत आहेत आणि पहिल्यांदा प्राऊड करत आहेत ते आपल्या वडिलांना, आपल्या गोलंदाजीने. मोठासा रनअप त्यांचा सज्ज आहे आणि टॉपिक लागलाय. कदाचित डिक्लेअर झोन मध्ये जाईल. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 19 वर. अजूनही तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सौरभ सिंग आउट झाल्यानंतर एकदम धाव संख्येला खीळ बसलेली आहे आणि संथ गतीने हा सामना पुढे जातोय. शेवटचा चेंडू मोनिश काटे यांचा सामना करणारे सूरज सज्ज आहेत. शॉर्ट पिच चेंडू होता आणि बाद करतायत, गडी बाद करतायत. चांगली गोलंदाजी केली आहे ती म्हणजे मोनिश यांनी. 2 गडी बाद केले या षटकामध्ये. फक्त 4-5 धावा दिल्यात आणि 2 गडी बाद केल्यात. एक उत्कृष्ट असं षटक हाताळलंय ते म्हणजे मोनिश काटे यांनी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मोनिश यांच्या मार्फत. गॉडविन आपला 12वा खेळाडू मैदानात काय करतोय?
वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी सुद्धा चौथं षटक घेऊन येतोय तो म्हणजे गौरव शुक्ला. 18 चेंडूमध्ये फक्त 18 धावा केल्या ते म्हणजे ओम साईच्या खेळाडूंनी. सौरभ सिंग बाद झाल्यानंतर काही धाव संख्या काही पुढेच जात नाही, एकेरी दुहेरी धावांवर भर देत आहेत ते म्हणजे ओम साईचे खेळाडू. आणि उत्कृष्ट असा चेंडू काही यष्टीरक्षकाला सुद्धा काही समजला नाहीये. निर्धाव चेंडू होता. बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळेल नक्कीच. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 20 धावा. उत्कृष्ट गोलंदाजी करतात गौरव शुक्ला. आपलं वैयक्तिक दुसरं षटक हातात आहे आणि कदाचित गडी बाद होतोय का बघायचंय. बाद पंचांनी बाद घोषित केलेलं आहे. चांगली गोलंदाजी गौरव शुक्ला यांच्या मार्फत सामन्याची हवाच काढून टाकली त्यांनी. एका मागोमाग एक धक्के देत आहेत ते ओम साई 11 या संघाला. नवीन फलंदाज येत आहेत ते म्हणजे प्रसाद. हाही अतिशय आक्रमक फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेला खेळाडू. पाहूया आपल्या संघासाठी प्रसाद काय करतो. प्रसादला 1-2 मोठे फटके नक्कीच खेळावे लागणार आहेत जर या सामन्यात कमबॅक करायचा असेल ओम साई 11 या संघाला. पण अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला टायटन संघातर्फे. मी तुम्हाला कालच म्हटलेलं एक अतिशय बलाढ्य संघ आहे टायटन्स. काल थोडासा फॉर्म मध्ये नव्हता पण आज कमबॅक करतोय. पहिला सामना अतिशय इझिली त्यांनी जिंकला आणि आता या उपांत्य फेरीच्या सामन्यात सुद्धा अतिशय उत्कृष्ट असं गोलंदाजी दाखवत आहेत त्यांच्या संघातील खेळाडू. आणि तो अटॅक लीड करतोय तो म्हणजे गौरव शुक्ला. आणि पुन्हा एकदा बघा मी तुम्हाला म्हटलं होतं मोठे फटके आपल्याला अपेक्षित आहे आणि हा षटकार असणार आहे. बाहेर जाऊन आलाय पंचांनी नोंद घ्यायची. बाहेर जाऊन आलाय. हा षटकार असणार आहे, नोंद घ्यायची आपण. आणि मी तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं प्रसाद मोठे फटके खेळण्यासाठी अतिशय योग्य असा हा खेळाडू आहे आणि ओम साईने अतिशय योग्य वेळी त्याचा उपयोग केलाय आणि षटकार घेतलाय. पहिला चेंडूवर गौरव शुक्ला सारख्या उत्कृष्ट गोलंदाजा षटकार घेतलाय त्यांनी. पुन्हा एकदा यावेळी मात्र गौरव शुक्लाने कमबॅक केलंय. आपला अनुभव दाखवतोय. लेग बाईस असेल मे बी लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. धाव संख्या वाढते 27. एक सन्मानजनक धाव संख्या उभारायची असेल तर 40 ते 45 धावा करायची असेल आणि त्यासाठी प्रसादच्या खेळपट्टीवर राहणं फारच जास्त इम्पॉर्टंट आहे ओम साई संघासाठी. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू होता. टोलावलाय कव्हरच्या दिशेने, कव्हर पॉइंटच्या दिशेने. एका धावेवर समाधान मानावं लागणार. चांगलं क्षेत्ररक्षण निखिल यांच्या मार्फत. चांगली गोलंदाजी करतात पण यावेळी मात्र थोडस प्रसाद आल्यानंतर एक धावगतीला चालना मिळते. शेवटचा चेंडू त्याचा सामना करण्यासाठी प्रसाद सज्ज. आणि पाहूया काय नाही पंचांनी अपील फेटाळून लावलेलं आहे. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव नक्कीच असणार आहे. चार षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती म्हणजे 29. शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धाव संख्या उभारावी लागेल प्रसाद यांना. प्रसाद आणि सूरज ही फलंदाजीची जोडी. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा जमवते. प्रसाद नक्कीच मोठे फटके खेळण्यासाठी केपेबल आहेत. AJPL सीझन 3 आपल्याला प्रायोजक म्हणून लाभलेले आहेत ते म्हणजे सगळ्यांचे लाडके शाखा प्रमुख निखिल सुभाष गोडेकर, मानद अध्यक्ष चारकोपचा राजा हे आपल्याला प्रायोजक म्हणून लाभलेले आहेत. त्याचबद्दल केविन किंग्सचे केविन भाई यांनी आपल्याला ट्रॉफी स्पॉन्सर केलेल्या आहेत. त्याचबरोबर भावेश ठक्कर यांनी आपल्याला मॅन ऑफ द सिरीजची सायकल स्पॉन्सर केलेली आहे. जगन्नाथ काटे आमचे काका यांनी आम्हाला युनिक फॅब्रिकेशन यांच्या मार्फत मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि मेडल स्पॉन्सर केलेलं आहे. एकविरा ट्रॅव्हल्स यांनी स्पॉन्सर केलेले आहेत आपल्याला बॉटल अँड कॅप मॅन ऑफ द मॅच साठी. त्याचप्रमाणे एक्झिबिशन मॅच जी याच्या पुढची होणार आहे ओव्हर 40 जी त्याच्यासाठी ट्रॉफी स्पॉन्सर केले ते म्हणजे RG ऑटो रिपेअर्स. जर्सी स्पॉन्सर केले ते म्हणजे लेट मंगेश माडे यांनी. आणि दुसऱ्या संघाची जर्सी स्पॉन्सर केली ते म्हणजे करण शाह यांनी. बॉल्सला स्पॉन्सर्स लाभले ते म्हणजे नितीन कदम. पहिला चेंडू शॉर्ट पिच असा चेंडू होता. झाडाला लागलाय पण एका धावेवर समाधान मानावे लागणार आहे. एक चांगली गोष्ट झाली आहे ते म्हणजे प्रसाद ऑफ स्ट्राईक झालेले आहेत.
धावडा अतिशय उपयुक्त असा हा गोलंदाज मागच्या सामन्यात सुद्धा 18 धावांची गरज असताना अतिशय उत्कृष्ट असं षटक हाताळलं होतं धावडा यांनी. ते तर्रार गोलंदाजी करतो तो म्हणजे धावडा. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी आपल्याला वॉटर जे स्पॉन्सर केलेलं ते म्हणजे हॅरी आणि धुर्वी नवलू यांनी. आणि आम्हाला साऊंड साठी जे स्पॉन्सर आहेत ते म्हणजे माऊली साऊंड जे बाबू तोरसकर. या सर्व मान्यवरांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. असंच प्रेम आमच्या कमिटीवर आपलं राहावं आणि दरवर्षी अजून चांगली स्पर्धा आपण भरवू आणि असंच आम्हाला आपले प्रायोजक मिळत राहू दे. पुढचा चेंडू धावडा यांचा सामना करण्यासाठी सध्या सूरज. शॉर्ट पिच चेंडू होता हा सुद्धा कदाचित बघूया. प्रसादने स्ट्राईक घेतलेली. एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 31 धावांवर. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 1-2 मोठे फटके खेळावे लागणार आहे नक्कीच, कारण का समोरच्या सगळ्या संघात सुद्धा अतिशय उपयुक्त आणि तगडी फलंदाजी आहे. चेंडू धावडा यांचा सामना करण्यासाठी सध्या ते म्हणजे प्रसाद. शॉर्ट पिच चेंडू होता आणि उत्कृष्ट गोलंदाजी धावडा यांच्या मार्फत. निर्धाव जातोय चेंडू शेवटच्या षटकात. निर्धाव चेंडू म्हणजे एक अमूल्य अशी भेट आहे आपल्या संघासाठी धावडा यांच्या मार्फत. चांगली गोलंदाजी धावडा यांच्या मार्फत. प्रसादला एखाद दुसरा तरी मोठा फटका नक्कीच खेळावा लागणार आहे. पुढचा चेंडू ओव्हर पिच चेंडू होता पण मोठा फटका खेळता काही आला नाहीये आणि 22 रनआउट साठी जात आहेत दीपू, पण नाही. चांगलं बॅकअप पाहायला मिळते आपल्याला ते म्हणजे गबरू यांच्या मार्फत. शेवटचा झटका अतिशय उत्कृष्ट हाताळला जात आहे ते म्हणजे धावडा यांच्या मार्फत. या षटकात मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती पण अजूनपर्यंत फलंदाजाला जखडून ठेवलं ते म्हणजे धावडा यांनी. पुढचा चेंडू धावडा यांचा सामना करते सूरज. हलक्या हाताने तोलवलाय कव्हर. थर्ड मॅनच्या दिशेने एका धावेवर समाधान मानायला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला तिकडे. 5 चेंडू मध्ये फक्त 4 धावा दिल्या आहेत. धावडा यांनी उत्कृष्ट असं हे षटक हाताळले धावडा यांनी. पाहूया शेवटच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्यात यश येते का ते प्रसाद यांना. धावसंख्या झाली ती म्हणजे 33 माफ करा. शेवटचा चेंडू त्याचा सामना करतील प्रसाद. शॉर्ट पिच चेंडू होता हा ही चेंडू निर्धाव टाकते. उत्कृष्ट षटक हाताळल्याचे धावडा यांनी फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. याच्या पुढचं एक्झिबिशन मॅच आहे. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची. अतिशय उत्कृष्ट अशी ही मॅच असणार आहे. ओव्हर 40 ची मॅच असणार आहे. 2 संघ आहे त्याच्यामध्ये. पहिला संघ आहे तो म्हणजे चारकोप लिजेंडचा संघ. त्याची कर्णधार असणार आहे सुनील यादव वल्टी. दुसरा त्याचप्रमाणे राहुल भद्रेश्वरा, नीरज शिवलकर, बबलू मकवाना, विक्रांत खोत, दिनेश सावंत, उमेश वागदेकर, मंगेश कदम, महेश तिर्लोटकर, हेमंत कांबळे, नितीन कदम आणि कमलेश पटेल असणार आहेत एका संघामध्ये. आणि दुसऱ्या संघामध्ये असणार आहेत दीपक राठोरी, सचिन बाबा, संदीप कुंदर, किरण कडपे, योगेश कडू, प्रवीण पाटील, राजेश देशमुख, साई राजन, राजेश नार्वेकर, प्रकाश सोनाने, विलास नागावकर,
समीर जाधव आणि अनिल सरपरे नाणेफेकीसाठी यायचंय. सचिन बाबा इकडे आहेत आणि सुनील भाई पण इकडे आहेत. नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. मी आमचे जगन्नाथ काटे सरांना सांगतोय आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. आणि नाणेफेक होणार आहे आमचे जगन्नाथ काटे काकांमार्फत. या पुढचा सामना अतिशय रोमहर्षक असणार, एक्झिबिशन मॅच असणार आहे. प्रत्येक संघामध्ये 13 खेळाडू असणार आहेत आणि सर्वांना संधी मिळणार आहे. बघा जुन्या जाणत्या खेळाडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि AJPL चा जो एक्झिबिशन मॅच आहे त्याचा टॉस होतोय. जगन्नाथ काटेकाका टॉस करताय. सुनील यादव आणि बांदोलकर यांच्यामध्ये हा टॉस होतोय. 4 कप लिजेंड वर्सेस 4 कप आयकॉन असा हा टॉस होणार आहे. नाणेफेकीचा कौल झालेला आहे. सचिन बांदोलकर 4 कप आयकॉनचे कॅप्टन आहेत. त्याने हे नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. आपलं डिसिजन कळवायचं आहे. आणि 34 धावांचं लक्ष घेऊन उतरतोय तो म्हणजे 4 कप टायटन्स हा संघ. या पुढचा ज्या सामना आहे त्याच्यासाठी आपल्याला जर्सी स्पॉन्सर्स म्हणून आहेत ते म्हणजे लेट मंगेश माडे आणि दुसऱ्या संघासाठी जे जर्सी स्पॉन्सर आहेत ते म्हणजे करण धर्मेश शहा. या स्पर्धेसाठी आपल्याला बॉल स्पॉन्सर आहेत ते म्हणजे नितीन कदम यांच्या मार्फत. अजूनही त्याचे पैसे काही आलेले नाही आहेत. एक्झिबिशन मॅच नंतर जी पहिली सेमी असणार आहे पहिला चेंडू मोठा फटका खेळण्यासाठी गेले होते ते म्हणजे मोनिश काटे. अतिशय आक्रमक असा हा फलंदाज, उपयुक्त असा ऑलराऊंडर आणि पहिल्या चेंडूवर आपले मनसुबे जाहीर केले ते म्हणजे मोनिश यांनी. यावेळी मात्र तेवढासा पाहिजे असा संपर्क साधता आला नाही पण एक धाव घेण्यापासून काही रोखू शकले नाहीयेत ते म्हणजे मोनिश काटे यांना. मराठी अतिशय उपयुक्त असा हा गोलंदाज हिंदूच्या संघासाठी लेदर क्रिकेट खेळतो. तसेच KKR साठी उत्कृष्ट असं गोलंदाजी करतो तो. नेट बॉलर आहेत KKR संघासाठी. हे सुद्धा एक चांगलं बॅटल असणार आहे. 2-3 फलंदाज जर टायटनचे सुद्धा बाद झाले तर नक्कीच या सामन्यामध्ये एक चुरस पाहायला मिळेल. शॉर्ट पिच चेंडू होता, स्टेप आउट होऊन मारलाय. फक्त एक धाव मिळेल कदाचित. एका धावेने समाधान मानावे लागणार आहे. चांगली गोलंदाजी, आक्रमक पवित्रा पाहायला मिळतो तो म्हणजे टायटन संघातील फलंदाजांचा. मोनिश हा अतिशय आक्रमक असा हा फलंदाज आहे. शॉर्ट पिच चेंडू होता, पुल केलेला आहे पण एका धावेसाठी फक्त एक धाव मिळू शकते कदाचित. एकच धाव असणार याची नोंद घ्यायची आहे कारण का प्रेक्षक बसले तिथे. थोडस क्वालिटी क्रिकेट खेळायचंय मोनिश.
आता चेंडूचा सामना करण्यासाठी तयार असतील ते म्हणजे दीपू, आयकॉन खेळाडू टायटन संघाचा. गोलंदाजी यावेळी मात्र आज मात्र सुधारित आवृत्ती पाहायला मिळते ओम साई संघाची, कारण का गोलंदाजीमध्ये एक चांगला गोलंदाज ऍड झालेला आहे. आणि थोडस क्षेत्ररक्षण खराब झालेलं आहे आणि त्याचा फायदा घेत आहेत ते दीपेश आणि मोनिश. धावसंख्या 1 ने वाढते, चांगलं षटक हाताळलं जातं हे सुद्धा. 4 चेंडू मध्ये पॉवर प्लेच्या फक्त 4 धावा दिल्या आहेत, त्या म्हणजे मराठे यांनी चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे मराठे. आणि स्टेप आउट होऊन मारला होता आणि निर्धाव जातोय चेंडू. चांगली गोलंदाजी, मोनिशवार आक्रमक पद्धतीने हा षटक हाताळत होते, पण थोडीशी चांगली गोलंदाजी आपल्या अनुभवाचा फायदा करून घेत आहेत आपल्या संघासाठी ते म्हणजे शुभम मराठे. पहिलं षटक मार्गस्थ, पहिल्या षटकाली शेवटचा चेंडू, त्याचा सामना करण्यासाठी मोनिश सज्ज आहेत. आणि अवांतर चेंडू घोषित केल्या पंच राजेश यांनी. पाच चेंडू आणि 5च धावा दिलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. हा मात्र मोठा फटका, कदाचित हा षटकार होऊ शकतो का पाहायचं आहे. पंचांमार्फत षटकार घोषित. बघा मी तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं मोनिश काटे यांनी आल्या आल्या आक्रमक फलंदाजी करायला सुरुवात केली होती, त्यांना यश येत नव्हतं, पण शेवटच्या चेंडूवर त्यांनी आपल्या फलंदाजीची झलक दाखवूनच दिली. शॉर्ट पेच चेंडू होता, तो षटकार ठोकलाय. धावसंख्या झाली होती म्हणजे 11. थोडस कॅल्क्युलेशन ओम साई संघाचं चुकलं असं नक्कीच म्हणेल मी, कारण का दर्शन सारखा चांगला गोलंदाज असताना पॉवर प्लेचं षटक एका स्पिनर कडनं हाताळलं गेलं. याचा पुरेपूर फायदा घेतला तो म्हणजे टायटन संघातील खेळाडूंनी. पहिल्या षटकात बिनबाद 11 धावा ठोकल्यात. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येतात ते म्हणजे दर्शन. त्याचा सामना करण्यासाठी सज्ज झाले ते म्हणजे आयकॉन खेळाडू दीपू. हा अतिशय चुरशीचा सामना होणार आहे. दर्शनचा सामना करण्यासाठी सज्ज ते म्हणजे दीपू. 34 धावांचं माफक आव्हान आहे. शॉर्ट पी चेंडू, पहिला चेंडू, उसळी घेतात चेंडू. निर्धाव जातोय चेंडू. वन फॉर दी ओव्हर असणार आहे, याची नोंद घ्यायची गोलंदाजांनी सुद्धा. आणि नो चेंडू घोषित केला आहे पंचांनी. फिल्डिंग रिस्ट्रिक्शनच्या हिशोबाने नो चेंडू घोषित झालेला आहे. राजेश नार्वेकर आणि विक्रांत कोटाचे अनुभवी असे हे पंच त्यांच्या मार्फत हा नो चेंडू घोषित केलेला आहे. आणि वन फॉर दी ओव्हर सुद्धा झालेला. फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा हा नो होता. फ्री हिट असणार आहे, याची फलंदाजांनी नोंद घ्यायची आहे.
होता चेंडू दर्शन याचा आणि हा मोठा फटका खेळलाय दीपू यांनी आणि हा षटकार. आता मात्र टायटन संघातील खेळाडू दोन्ही फलंदाजाला सूर गवसलाय. मोठा षटकार घेतलाय तो म्हणजे दीपू यांनी. या सामन्यातली हवाच काढून टाकली या दोन्ही फलंदाजांनी. 18 धावा झाल्या, 7 चेंडूचा खेळ झालेला. दर्शन सारख्या चांगल्या गोलंदाजाला षटकार डोकलाय. आता बघा दर्शन सुद्धा कमबॅक करणार. तो हम भी कच्चे खिलाडी नाहीये दाखवतोय आणि बाद केलं दीपू यांना. चांगली गोलंदाजी दर्शन यांच्या मार्फत. दीपू बाद होऊन परततोय. एक चांगला फलंदाज चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे दर्शन. अक्षय नाईक आलेले आहेत फलंदाजीसाठी. हा त्यांचा 4था सामना आहे आणि 3 धावा केलेल्या आहेत फक्त या फलंदाजांनी. चेंडू मध्ये फक्त 16 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. शॉर्ट पिच चेंडू होता आणि हा अतिशय उत्कृष्ट पुल केलाय तो म्हणजे अक्षय नाईक यांनी. एका धावेवर समाधान मानावं लागणार. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तिथे. मोनिश आले जातात स्ट्राईक वर. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी दर्शन यांच्या मार्फत. ए डिव्हिजनच्या कंगाल लीग मध्ये उत्कृष्ट परफॉर्मन्स करणारा हा गोलंदाज. लेजर क्रिकेट अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळलं जातं ह्याच्या मार्फत. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि उत्कृष्ट गोलंदाजी. बघा यावेळी मात्र जखडून ठेवतोय तो. एक षटकार पहिल्या चेंडूवर त्याने एक षटकार मारला गेला पण त्याच्यानंतर उत्कृष्ट अशी गोलंदाजी त्याच्या मार्फत पाहायला मिळते आपल्याला. गडी सुद्धा बाद केलाय त्याने दीपेशच्या स्वरूपात. मोनिश यांना काही 2 चेंडू त्याचे संपर्क साधता आला नाही. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. निर्धाव जातोय चेंडू. चांगली गोलंदाजी दर्शन यांच्या मार्फत. पुढचा चेंडू दर्शन याचा सामना करतील मोनिश. शॉर्ट पिच चेंडू होता. यावेळी मोठा फटका खेळला होता पण बघूया आपण काय होतंय ते. एक धाव धावून पूर्ण. थोडस मिसफिल्ड झाल्या कारणाने दुसरे धावही घेतले मोनिश यांनी. स्वतः कर्णधार आलेले आहेत आता. कर्णधार आणि आयकॉन खेळाडू सौरभ सिंग. अठरा चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. थोडं सोपं असं हे आव्हान आहे असं नक्कीच वाटतंय टायटन संघासमोर. पाहूया आयकॉन खेळाडू आपल्या संघासाठी काय करतोय. निर्धाव षटक टाकावं लागेल आणि 2-3 फलंदाज बाद करावे लागतील तर या सामन्यामध्ये थोडस कमबॅक करू शकतो ओम साई हा संघ. चांगली गोलंदाजी. पहिला स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलावला होता. फक्त एका धावेने वर समाधान मानावे लागणार अक्षय नाईक यांना. आणि आता मोनिश आलेले आहे स्ट्राईक वर. मोनिश विरुद्ध सौरभ सिंग. पाहूया हे बॅटल कोण जिंकते. दोन्ही अतिशय गुणी असे खेळाडू. बघा अतिशय लांब लचक असा हा कदाचित षटकार असू शकतो का बघायचंय.
दानपट्टा फिरवतात त्याप्रमाणे आपली बॅट फिरवली आणि षटकार पंचांनी घोषित करायचे काय आहे ते षटकार घोषित करा ना. उत्कृष्ट फलंदाजी पाहिला मी ते आपल्याला मोनिश काटे यांच्या मार्फत षटकार डोकलाय त्यांनी. पुन्हा एकदा लांब लचक षटकार आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे टायटन संघाने उत्कृष्ट फलंदाजी केली होती म्हणजे मोनिश काटे यांनी आणि त्यांचा बॅड फॉर्म गेलेला आहे आणि पुन्हा एकदा फॉर्म मध्ये परतलेले आहेत मोनिश काटे. उत्कृष्ट गोलंदाजी उत्कृष्ट फलंदाजी अतिशय ऑलराऊंड परफॉर्मन्स त्यांनी आपल्या संघासाठी दिलाय आणि आपल्या संघाला उपांत्य फेरीत नेऊन ठेवलेला आहे. सामनावीर म्हणून मोनिश काटे यांचीच निवड होते कारण का गोलंदाजी सुद्धा चांगली केली होती. फक्त 3 धावा दिलेल्या. आणि जगन्नाथ काटे यांच्या मार्फत मोनिश काटे याच्यासाठी 500 रुपये पारितोषिक आलेलं आहे आणि या सामन्याचा सामनावीर सुद्धा मोनिश काटे आहे. सामनावीर सुद्धा मोनिश काटे आहे. त्यांनी लवकरात लवकर कमेंट्री बॉक्स यायचंय.